प्रश्न 1. दादर मुंबई येथील चैत्यभूमी ही कोणत्या महापुरुषाची समाधी आहे? ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी. लोकमान्य टिळक, सी. दादाभाई नौरोजी, डी. गोपाळकृष्ण गोखले. आपले योग्य उत्तर आहे ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 2. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मासिक आर्थिक मदत किती आहे? ए. 1000, बी. 2000, सी. 1500, डी. 2500. आपले योग्य उत्तर आहे सी. 1500. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश महाराष्ट्राचा तांदळाचा कोठार म्हणून ओळखला जातो? ए. सह्याद्री पर्वतरांग, बी. विदर्भ, सी. कोकण, डी. मराठवाडा. आपले योग्य उत्तर आहे बी. विदर्भ. प्रश्न क्रमांक 4. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्यांना शिक्षणाचा हक्क देण्यात आला? ए. कलम 21, बी. कलम 45, सी. कलम 29, डी. कलम 21A. आपले योग्य उत्तर आहे डी. कलम 21A. प्रश्न क्रमांक 5. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ए. 1947, बी. 1950, सी. 1952, डी. 1949. आपले योग्य उत्तर आहे बी. 1950. प्रश्न क्रमांक 6. भारतीय राज्यसभेतील सभापती कोण असतो? ए. राष्ट्रपती, बी. उपराष्ट्रपती, सी. पंतप्रधान, डी. गृहमंत्री. आपले योग्य उत्तर आहे बी. उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील सह्याद्री रेंजमध्ये सर्वात प्रसिद्ध किल्ला कोणता आहे? ए. रायगड, बी. प्रतापगड, सी. सिंहगड, डी. विक्रांतगड. आपले योग्य उत्तर आहे सी. सिंहगड. प्रश्न क्रमांक 8. भारतीय संविधानातील संविधान सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ए. 1946, बी. 1950, सी. 1947, डी. 1948. आपले योग्य उत्तर आहे ए. 1900. प्रश्न क्रमांक 9. भारतीय लोकसभा सदस्यांची संख्या किती आहे? ए. 545, बी. 543, सी. 550, डी. 500. आपले योग्य उत्तर आहे ए. 545. प्रश्न क्रमांक 10. भारतीय राष्ट्रीय गीत कोणत्या भाषेत आहे? ए. इंग्रजी, बी. हिंदी, सी. संस्कृत, डी. उर्दू. आपले योग्य उत्तर आहे सी. संस्कृत. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? ए. 34, बी. 36, सी. 38, डी. 32. आपले योग्य उत्तर आहे बी. 36. प्रश्न क्रमांक 12. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सॉल्ट मार्च कोणत्या वर्षी झाला? ए. 1920, बी. 1930, सी. 1942, डी. 1919. आपले योग्य उत्तर आहे बी. 1930.
मित्रांनो, असेच जनरल नॉलेजच्या प्रश्न उत्तरांच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.